अमरावती येथील प्रसिद्ध असलेले श्री महाकाली माता मंदिर येथे 1008 शक्ती महाराज यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात ते स्टिंग ऑपरेशन सोबत बोलत होते। मैं खुद पूरे विदर्भ के पूरे शेतकरी लोगों के साथ में जाके मैं मुंबई मंत्रालय तक के आंदोलन करने वाला हूं। ये हमने ठान ली है और मैं ये महाराष्ट्र गवर्नमेंट से, हमारे मुख्यमंत्री सर से, दोनों मुख्यमंत्री सर से मैं ये निवेदन करना चाहता हूं कि जल्दी से जल्दी हमारे किसान भाई लोगों को भाव मिलना चाहिए। खेती के पूरे इसके सोयाबीन के, तूरी के, कपास के, और इनका कर्ज माफी मांगना चाहिए, माफ होना चाहिए, कर्ज मुक्त होना चाहिए। ये मैं ऐलान करता हूँ। नहीं तो हम बहुत जल्दी सभी काश्तकार लोगों को, मैं पूरे विदर्भ के, महाराष्ट्र के काश्तकार लोगों को मैं साथ में मंत्रालय तक हम लोग आंदोलन करेंगे। महाराष्ट्रासह विदर्भातून, अमरावती जिल्ह्यातून जिल्हा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू असून आत्महत्या शेतकऱ्यांच्या शेतीमालीला भाव नसल्यामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले। सोयाबीन, कपाशी व इतर पिके यांना भाव नाही, लावलेली रक्कम सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती जिल्ह्यात शेतकऱ्यांची आहे। हिवाळी अधिवेशन सुरू असून या हिवाळी अधिवेशनात सरकारने यावर निर्णय घ्यावा अशीही त्यांनी मागणी केली। शेतकऱ्यांसंदर्भात त्वरित निर्णय घेतल्यास जिल्हा, विदर्भ, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारून असा इशारा शक्ती महाराज यांनी दिला आहे। या संदर्भात स्टिंग ऑपरेशनला त्यांनी विस्तृत माहिती दिली। श्री महाकाली माता शक्तीपीठ अमरावती शहर इथे आपण आलो आहे आणि शक्ती महाराज आपल्या सोबत उपस्थित झालेले आहे। जिल्ह्यातच नाही तर राज्यातही एक शेतकऱ्यांसंदर्भात सध्या मोठा प्रश्न चर्चेला जात आहे। विरोधी पक्ष उचलत आहे, सत्ताधारी पक्षही याला अनुसरून घेत आहे। मात्र शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कपाशीला भाव मिळत नाही। अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सध्या सुरू आहे आणि याला अजूनही आळा बसलेला नाही। यावर आपल्यासोबत शक्तीजी महाराज हे बोलणार आहे। महाराज, काय शेतकऱ्याचा विषय असेल आपल्या राज्यात अजूनही भाव मिळाला नहीं? पहले तो मैं जनपद लाइव न्यूज चैनल का मैं श्री महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से 1008 महाशक्तिपीठ श्री शक्ति जी महाराज जी की ओर से, क्रांति दल की ओर से आपका मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ। आज माता महाकाली के आशीर्वाद से मैं 2 से 4 साल से बहुत चिल्ला रहा हूँ हर न्यूज चैनल पे। अब मुझे नहीं लगता कि हमारे केंद्रीय गवर्नमेंट। राजेश्वर घोरमाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।